लहान मुलांना जसं आपण प्रेम व्यक्त करायचं म्हणून त्यांच्यासाठी खाऊ आणतो, तसं मोठ्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्याचं आपलं एक साधन आहे, जे म्हणजे पाहुणचार. आता पाहुणचार म्हणजे काय, तर आपल्या रिलेटिव्हजना, नातेवाईकांना, मित्रमंडळांना घरी बोलवणे आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणे. जनरली हे पदार्थ गोडाधोडाचे, तळणाचे पदार्थ असतात. मग यातली दुसरी लेवल सुरू होते, ती म्हणजे आग्रह. घे एक पोळी एक्स्ट्रा, थोडासा भात घे, थोडासा गुलाबजामुन घे, आजचा दिवस खाऊन घे. आणि यातही एक तिसरी लेवल आहे, प्रो मॅक्स, जिथे ॲक्च्युली इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं. सकाळपासून काम करतोय आम्ही या किचनमध्ये, एवढ्या मेहनतीने ते बनवलं आहे, नाही खाल्लं त्यांना वाईट वाटतं. पण प्रेमाने खाऊ घालणं आणि खाण्यासाठी आग्रह करणं यात खूप फरक आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, एक्स्ट्रा एक पोळी घे, थोडासा भात घे, एक गुलाबजामुन एक्स्ट्रा घे, याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो आहे? किंवा वरवर जरी आपण तेवढ्यापुरतं काहीतरी थोडंसं खातोय असं आपल्याला वाटत असलं तरी याचे डीपर परिणाम फार मोठे आहेत. कुणाला तरी वाईट वाटेल म्हणून खाणे, कुणाचं तरी मान ठेवायचा म्हणून खाणे, यातून आपण स्वतःला इमोशनल ईटिंग शिकवतो आहे. दुसरं, आपल्याला भूक लागण्याचं सिग्नल असतं आणि पोट भरण्याचं सिग्नल असतं. ज्यावेळेला आग्रह होतो त्यावेळेला आपण हे सिग्नल्स इग्नोर करायला लागतो. लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याकडे आग्रह करून, बळजबरी करून खाऊ घातलं जातं आणि लहानपणापासूनच आपण हे सिग्नल इग्नोर करायला शिकतो आणि मग आपल्याला आपलं पोट भरलं आहे हेच कळत नाही. तेवढ्यापुरतं ओव्हर इटिंगचा प्रश्नच नाही आहे. थोड्याशा आग्रहाने लाईफलाँग सवयी आपल्याला लागत आहेत, जे बॉडीला आपण बॉडीचे सिग्नल्स इग्नोर करायला, दुर्लक्ष करायला, मास्क करायला शिकवतो आहे. मग एक पोळी एक्स्ट्रा घे, यापेक्षा तुला हवं आहे का, हा प्रश्न विचारायला सुरू करा. कारण यामध्ये आपण सिग्नल्स मास्क न करता बॉडीला आपल्या सिग्नलला अवेअर करून देतो आहे की माझं पोट भरलं आहे का, मला ॲडिशनल गोष्टीची गरज आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या नाहीत, ह्या गोष्टी लाईफलाँग सवयी आपल्या असतात. आपल्याला वाटतं की आज थोड्याशा खाण्याने काही फरक पडत नाही, पण ही लाँग टर्म हॅबिट ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याचे आपल्या शरीरावर, आरोग्यावर परिणाम दिसायला लागतात. आरोग्य आयुष्य हे वेगवेगळं चालत नाही, ते सोबत चालत असतं. ज्या वेळेला आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करणार आहोत त्या वेळेला आपण आजारांच्या नकळत एक पाऊल जवळ जाणार आहोत, हे लक्षात असू द्या. असा व्यक्ती नाही म्हणतोय कारण त्याला डायबिटीज असेल, त्यांनी ठरवलं असेल त्यांनी हेल्दी खायचं आहे, त्याला आजारपणापासून दूर राहायचं आहे, तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्या ह्या इमोशनल आग्रहापुढे कुठलीही गोष्ट टिकत नाही. समोरचा व्यक्ती तुमचा अपमान करत नाही आहे, तो फक्त त्याच्या शरीराचा विचार करतो आहे, त्याच्या आरोग्याचा विचार करतो आहे, हे समजून घ्यायला सुरू करा. प्रेमाचं मोजमाप किती खाऊ घालतंय किंवा कोण किती खातंय यावर करणं आपण बंद करूया. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.